नमस्कार भक्तहो. श्री स्वामी समर्थ. आजच्या या पुण्यप्रसंगी दत्तजयंतीच्या मंगलदिनी आपण सर्व मिळून एक पवित्र असा संकल्प करतो. सकळ कल्याणासाठी, घरातील शांततेसाठी, आरोग्य, समाधान आणि ईश्वरी कृपाप्राप्तीसाठी श्री स्वामी समर्थ सारामृताचे भक्तिपूर्वक पठण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज दत्तात्रेयांच्या या दिव्य अवतारदिनी नृसिंह सरस्वतींची करुणा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनंत आशीर्वाद आपल्या जीवनात सुख शांतीचा दिवा पेटवो, यासाठी हा भक्तिपूर्ण कार्यक्रम. हे परब्रह्म स्वरूप श्री गुरु दत्तात्रेय, हे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील सर्व अशांतता दूर करा, विचारांना शांती द्या, कर्मांना दिशा द्या आणि भक्तीमध्ये स्थिरता द्या. भक्त हो, सारामृत म्हणजे स्वामींच्या चरित्रातील सार, मधुर, मनशुद्ध करणारा असा अमृत समान ग्रंथ. जो भक्त हा ग्रंथ मनापासून वाचतो, त्याच्या आयुष्यातून भीती, अडथळे आणि दुःख हळूहळू दूर होत जातात आणि कृपेचा प्रकाश दररोज अधिकाधिक उजळत जातो. आजच्या या शुभ मुहूर्तावर आपण सर्व मिळून ही दिव्य अनुभूती अनुभवूया. हे स्वामीराजे, आपल्या चरित्राचा हा मधुर अमृतरस आमच्या मनाला शांती देऊ दे. जो जो भक्त हे ऐकेल, त्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा नाश होऊ दे. घरातील क्लेश, रोग, अडचणी आपल्या कृपेने दूर होऊ दे. सद्बुद्धी, समाधान आणि आपल्या पादांवरील अखंड भक्ती आमच्या मनात कायम राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजची ही दत्तजयंती आपल्या घरात, कुटुंबात, मनात शांतता, समृद्धी, आशीर्वाद अनंतपटीने वाढवो. स्वामींच्या या प्रवचनाचा प्रकाश तुमच्या जीवनात सदैव मार्गदर्शक ठरो. संगीत मंदपणे संपत जाते. धन्यवाद. चॅनल श्री स्वामी समर्थ जोडलेले रहा. भक्तिमार्गावर पुढे चाला. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आपलं श्री स्वामी समर्थ या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अतिशय पवित्र विषय घेऊन आलो आहोत. दत्त जयंतीच्या शुभ प्रसंगी गुरुचरित्र पारायण कसे करावे, याची सोपी, पारंपरिक आणि प्रभावी पद्धत. दत्त जयंती म्हणजे काय? दत्त जयंती हा त्रिदेवांच्या अवतार श्री दत्तात्रेयांचा प्रगटीकरण दिन. या दिवशी गुरुचरणी भक्ती केल्यास आयुष्यातील संकट दूर होतात आणि मनाला अद्भुत शांतता लाभते. गुरुचरित्र पारायण का करावे? वाईट ग्रहबाधा दूर होते, घरातील नकारात्मकता कमी होते, मन स्थिर होतं, गुरुकृपा लाभते, नोकरी, धंदा, आरोग्य, आनंद सर्व क्षेत्रात शुभत्व वाढतं. पारायणाची तयारी. दत्त जयंतीच्या एक दिवस आधी किंवा सकाळी लवकर घर स्वच्छ करावे. देवघरात श्री दत्तात्रेय किंवा स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवावी. गायत्री किंवा दत्तमंत्र म्हणत दिवा, अगरबत्ती लावावी. पाण्याने भरलेला तांब्या व फुलं नैवेद्य ठेवावा. गुरुचरित्र पारायण पद्धत. 1. संकल्प. हातात थोडंसं पाणी घेऊन मनोमन संकल्प घ्या. मी आज गुरुचरित्राचं पारायण गुरुचरणी अर्पण करीत आहे. माझ्या मनशांतीसाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि गुरुकृपेसाठी. 2. पूजा. श्री दत्त किंवा स्वामी समर्थांना फुलं, कुंकू, अक्षता अर्पण करा. दत्त आरती किंवा जय जय रघुवीर समर्थ म्हणा. पारायण. आपल्या क्षमतेनुसार 3 प्रकारे पारायण करता येते. 1. एकदिवसीय पारायण. सकाळपासून सुरुवात करून संपूर्ण गुरुचरित्र एका दिवसात पूर्ण करणे. साप्ताहिक पारायण. 7 दिवसात पूर्ण करायचे. बहुतेक जण ही पद्धत करतात. 3. त्रिसप्ताह पारायण. 21 दिवस भक्तिभावाने वाचणे अत्यंत शुभ व फलदायी. वाचन कसे करावे? सुरुवात मंगलाचराने करा. प्रत्येक अध्याय शांतपणे, भावनेने वाचा. अध्याय संपला की जय गुरुदेव म्हणा. मध्ये कोणतीही वादविवाद, टीव्ही, मोबाईल, राग काहीही टाळा. शक्य असल्यास रोज त्याच वेळी वाचन करा. पारायणानंतर श्री दत्तस्वामी समर्थांची आरती करा, नैवेद्य अर्पण करा.
श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.